आज आपण बघतोय आज एक जंगी कुस्ती मैदान, भव्य दिव्य मैदान आटपाडी या ठिकाणी आपल्याला आयोजित केलेलं, आपण त्यासाठी इथं आलेलो आहे. आणि सकाळीच आपण इथं आटपाडीचे एक महाराष्ट्रात अशी प्रसिद्ध अशी तालीम वीर हनुमान कुस्ती केंद्र आटपाडी खूप प्रसिद्ध आहे. कशासाठी? आपल्या स्वच्छतेसाठी, शिस्तीसाठी आणि पैलवानांसाठी. 100-125 पैलवान आणि त्या सगळ्या पैलवानांची जी जबाबदारी आहे शिकवण्याची, ते वस्ताद आपल्याकडे कोच आहेत, त्यांच्या तोंडूनच आपण ऐकूया. आज आपला मुंबईचा शिरशिकर या युट्यूब चॅनलचं भाग्य आहे की इथं आपल्याला यायला मिळालं, संधी दिली वस्तादांनी. आणि आज या 100-125 पैलवानांचे कोचिंग करणारे जे कोच आहेत त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहे. तर पैलवान थोडक्यात आपला परिचय आणि तालमीविषयी थोडक्यात इतिहास आणि इथं आपलं भवितव्य जे काही तालमीच्या पैलवानांचं आपल्याला दिसतंय त्याविषयी आणि आजच्या मैदानाची थोडक्यात रूपरेषा काढली तर थोडक्यात सांगावी. नमस्कार, मी पैलवान अमोल बागाव, अमोल बाळासाहेब बागाव. माझी गाव टेंभुर्णी जवळचं वडोली. मी असताना शाहूपुरी तालमीमध्ये एक साधारण 13 ते 14 वर्ष तालीम केली. शाहूपुरी तालीम कोल्हापूर. ज्या शाहूपुरीनं पहिला हिंद केसरी दिला, ज्या शाहूपुरीनं पहिला महाराष्ट्र केसरी दिले. पहिले हिंद केसरी श्रीपती खंचनाळे, दुसरे पहिले महाराष्ट्र केसरी दिनकर दह्यारी. तर त्या तालमीला मी जवळजवळ साधारण 2008 पासून ते 2017-18 पर्यंत होतो मी तिथं. तर आता तिथून मी परत आमचे वस्ताद आदरणीय श्री रवींद्र पाटील आशिया सुवर्ण पदक विजेते आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी मुंबईला गेलो. तिथं त्यांनी मला श्री रुपेश पावशे सर, नितलस गाव, आणि दुसरं जे आहे ती वस्ताद, पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी तिथं बराचसा सराव एक साधारण 6-7 महिने तिथं काढलं. मग तिथून मला आमचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते वस्ताद श्री आदरणीय नामदेव बडरे वस्ताद यांनी मला इथे येण्यास आमंत्रण दिले. मग मी वस्तादांशी आमच्या विचारपूस केली आणि मग आटपाडीत आलो. आणि वस्तादांचं आणि वस्तादांचं मानाव तेवढा आभार खूप कमी आहे. का तर आज एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली की इथं जवळजवळ 130-135 आसपास मुलं आहेत. प्रत्येकी 4 ग्रुप आहेत इथं. मोठा एक, सेकंड ग्रुप, थर्ड आणि फोर्थ असे 4 ग्रुप आहेत. प्रत्येक ग्रुपला वेगवेगळे कोच आहेत. तर माझ्याकडं 1-2 असं 2 ग्रुप आहेत. तर त्या 2 ग्रुपचं सकाळचं प्रॅक्टिस सकाळी 4ला मॉर्निंगला चालू होतं. मॉर्निंगला चालू होतं 4ला मुलं सगळी फॉलोइंग करते. ती परत सपाटे 1000-1500 सपाटी होती. रोज शेड्यूल प्रमाणे जी काय सपाट्या असतील, जोर असतील, प्रत्येक दिवशी वेगवेगळं शेड्यूल असते. तर मग शेड्यूल संपल्यानंतर मग साधारण 5:30 ते 6 पर्यंत हे सगळं सपाट्या जमतात. 6ला रनिंग, एक 8 किलोमीटर रोजची रनिंग होती. 8 किलोमीटर रनिंग करून येऊन परत आम्ही मैदानावर 8 किलोमीटर रनिंग करून येऊन मॅटवर आणणे, जरा त्यांचे ट्रेचिंग करणे, कोणाला दूर चढायला लावणे, आखाडा उतरवणे, ही करून परत त्यांना खुराकासाठी नाश्त्यासाठी सोडलं जातं. नाश्ता करून झाले परत 10 वाजता आता महाराष्ट्र केसरी स्पर्धा चालू होत्या. आमच्यातनं सौरभ तांबे असतील, प्रकाश काळे असतील, गिरकोमधनं बरंच नंबर आमच्या तालमीचं बसले ते. तर आशियातनं निवड झालेलं आमच्या असे बाप्पू पैलवान म्हणून आहेत. परत साहिल आहेत पलीकडचं. ही अशी मुलं आहेत ती चांगली बरीचशी चांगली मुलं आहेत ती. त्या मुलांकडं आम्ही 3 ते 4 टाइम प्रॅक्टिस करून घेतोय. सकाळी 10 वाजल्यापासून 12 वाजता परत प्रॅक्टिस चालू असते. मॅटवरती असेल, मातीवरती असेल, प्रत्येक वेगवेगळ्या दिवसाचं वेगवेगळं शेड्यूल असतं. तर त्या शेड्यूल प्रमाणे आमचं प्रॅक्टिस चालू असतं. मग तिथून त्यांना झोपवण्यापासून ती काय खुराक खाते, ती काय नाही, ह्याच्यापर्यंत लक्ष देणे. मग ती खुराक खाऊन झोपले ती का नाही ती ही जाऊन बघणं. आणि परत 3 वाजता विसल वाजवणे, 3ला पोरं उठवणे, 3:30ला परत आमची प्रॅक्टिस चालू. जी मॅटवरची मुलं आहे ती मॅटवर जाते. ती जी माती आखाड्यातली येते ती येते, ती 1500 बैठक झाली की तिथनं लढती बिडती चालू होत्या. त्या माझ्या ग्रुपला 7 लाभली श्री महाराष्ट्र चॅम्पियन प्रकाश पाटील सर.
जे आटपाडीतलंच आहेत त्यांची मला प्रॉपर साथ लाभली की त्यांची मदत त्यांच्या ह्याच्यातनं आम्ही दोघं मिळून एकामेकाला घेत असतो. आणि तिथून लढती संपल्या, सपाट्या मारणे, दोर चढणे असेल, ही सगळी प्रॅक्टिस संपवून परत दुसऱ्या ग्रुपला जायचं असतं. दुसऱ्या ग्रुपला मोठ्यांच्या आवरून बारक्यांच्या ग्रुपला जायचं. मग तिथनं तुम्ही त्या मुलांचं शेड्यूल प्रमाणे दुसऱ्याही ग्रुपच्या मुलांची प्रॅक्टिस घ्यायची. तिथून आपण घरी जायचं. माझं जवळच मला वस्तादांनी रूम दिलेले आहे. आणि इथं आल्यानंतर असं मला समजलं की पैलवानाची कसरत आणि प्रॅक्टिस किती असते ते इथं मला समजलं. मी एवढ्या दिवस पैलवान केली, खरं मला इथल्यासारखी प्रॅक्टिस गंगावेश तालीम आमची असेल, शाहूपुरी असेल, म्हणजे बऱ्यापैकी तालमीतली प्रॅक्टिस इथं 3-3, 4-4 टाइम पोरं प्रॅक्टिस करते. ते काय नाविन्य किंवा वेगळे पण काय दोन्ही मध्ये, आता तुम्ही नाव घेतलं म्हणून तिथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षणाला प्रमुख प्राधान्य दिलं जातं इथे. शिक्षणाला अगदी बरोबर. जर तुम्हाला मी वरती घेऊन गेलो तर मुलासनी शिकायसाठी एक स्पेशल हॉल काढलेला आहे. त्या हॉलमध्ये रोज संध्याकाळी एक टीचर येतात, ती इंग्लिशचा क्लास मुलांचा घेऊन जातात. 1 तास जवळजवळ 1ली ते 10वी पर्यंतची सर्व मुलं 1 तास त्यांचा क्लास चालतो. आणि ज्यावेळेस शिक्षक नसलेले त्यावेळेस कोचेस लोक त्यांना बसून अभ्यास घेणे, काय करणे असेल. मग आता साधारण 15-20 दिवसापूर्वी आमच्या तालमीचा तुषार माने पैलवान आले ते, जे अतिशय हुशार आणि शांत विचारपूर्वक बोलणारं पोरगा आहे. अगदी सक्सेस झाला 100%. मिलिटरीमध्ये. तर आता साधारण तो जरासा लहान मुलाकडे जाणे, अभ्यास घेणे, कसं करते ते कशी नाही ते बघणे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे. हा. तर आम्ही जी 4-5 कोच असलेला आमचं सुदर्शन बडरे म्हणून मोठ्या वस्तादांचं चिरंजीव व्हायचं, त्यांचं सहित खूप मार्गदर्शन आहे. कारण शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली 8 नंबर बसलेत आपल्या शाळेतल्या मुलांचं. आणि आता गिरकोला किती बसलं? 4 ना 5 बसले. 5 आता मध्ये झालेले आहेत. 5 बसले. तर आता मराठी केसरीचं फायनल जी गिरकोचं संपले, ते आता जी फ्रीस्टाईलच्या कुस्त्या होत्या त्या माती विभाग असेल किंवा गादी विभाग असेल, त्याच्यात आम्ही पूर्ण ताकदीनं उतरू. आमची मल्लवी उतरू. आमच्या तालमीचं, आमच्या वस्तादांचं नाव आम्ही मोठ्या ताकदीनं मोठं नेऊ. ही पुढं आमची. तर कारण पाठ 3 वाजल्यापासून आम्ही उठतोय, ते 8 वाजूस तर त्यांच्याशी करून करतोय. आणि वस्ताद आमचं लहान वस्ताद म्हणजे बारकं वस्ताद आम्ही म्हणतो, बोवा बडरे वस्ताद, अतिशय जबरदस्त प्रेमळ मायाळू व्यक्तिमत्व, शिस्तप्रिय. आज चुकलं तर मारणे बी, समजावून सांगणे, प्रेमानं ऐकलं ठीक, नाही तर नाही. मग अशी एक मुलाखत घेतली तर सांगितलं, पण इथं मी आल्यापासून बघतोय ना, वस्तादांचं नाव प्रत्येक पैलवान लहान असून येतं मोठं त्यांचं नाव आहे. का? प्रेम आहे. दोन्ही वस्तादांवर प्रेम आहे. बरोबर. तालीम जी आहे ती वस्तादांवरतीच आहे. सगळे बघितलं. आता आपण सगळीकडे बघतोय, आता आल्यापासून सकाळपासून बघतोय. आता बघा जवळ 3 तास तरी होऊन गेले, पण टापटीप जी आहे ना ती जशी आल्यापासून दिसली 3 तासात बदलली नाही. हे दररोज आणि दिवसभर असंच असतं बघा. प्रत्येकाचं डिपार्टमेंट ज्याला म्हणतो ठरलेलं आहे, एकदम टापटीप आहे. आणि हे सगळे शक्य आहे ते फक्त वस्तादांमुळेच शक्य आहे. आणि कसं आहे, आम्ही दिवसातून जरी झोपलेली मुलं असली तरी रात्रीचं बी 1-2 वेळा येऊन चक्कर मारून जातो, दिवसा बी चक्कर मारून जातो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मोबाईल आहेत ते मोबाईल जी भविष्यात युवा पिढीला चुकीच्या मार्गदर्शनाकडे घेऊन जाते, ती मोबाईल आम्ही संध्याकाळी 9ला जमा करतो. ती दुसऱ्या दिवशी सकाळी प्रॅक्टिस संपल्यानंतर 1 तास वापरायला. आता जर तुम्हाला बघायचं झालं तर आपण जर वर जाऊ, तुम्हाला मी सगळं दाखवतो. वरची पोझिशन काय, लहान मुलांची मेस आहे, त्या मेसची प्रॅक्टिस कशी असते, तिथं राहण्याची कशी सोय आहे, तिथली मुलं कुठं अभ्यास करते ते, काय करते ते. आणि जी आपलं थिएटरला जर प्रिंट दाखवते पिक्चरचा फोकस मारून प्रोजेक्टर, त्या पद्धतीचा प्रोजेक्ट आपल्याकडे आहे. त्या मुलांनी ऑलिम्पिकच्या कुस्त्या असलेल्या, राष्ट्रकुलच्या कुस्त्या असलेल्या, सिनियर नॅशनल ट्रायल असेल, प्रत्येक ट्रायल असलेल्या या सगळ्यांच्या कुस्त्या ऑनलाईन द्वारे लाईव्ह आम्ही त्यांना दाखवतो. प्रोत्साहन मिळण्यासाठी, शिकण्यासाठी 100%. आपण पैलवानासनी शिकवून करण्यापेक्षा रोज बघण्यात डाव आला तर तो पैलवान सक्सेस. बरोबर, अगदी बरोबर आहे. आता वसंत, मला एक सांगा,
आपले पैलवान आता इथं तुम्ही म्हणाले तसं मॅट आहेत, 2 मॅट मी बघितलेले आहेत आणि आखाडा आहेत, माती आखाडा आहे. तर मॅटवरच्या पैलवानांना मातीचं ट्रेनिंग दिलं जातंय का? म्हणजे 2 in 1 म्हणूया आपण. तो पैलवान आपला ऑलराऊंडर म्हणजे मातीवरती पण तेवढाच बरोबर आहे. आणि मॅटवरती जर असेल तर तेवढेच चॅलेंज ऍक्सेप्ट करून पुढे जाईल अशी आपले आहे काय काय? हो हो, खूप खूप. आमच्यातलं असे कितीतरी पैलवान आहेत की ती माती उभी आहेत, ती मॅटवर उभी आहेत. आमचा तुषारला घ्या, हा मातीत बी जबरदस्त कुस्ती करतो आणि मॅटवर स्पर्धेत सुद्धा जबरदस्त कुस्ती करतो. प्लस बापू कोळेकर आमचे, हा मॅटवर बी तेवढीच आणि मातीमध्ये बी तेवढीच. तर अशी मुलं आहेत की ज्या मुलांनी आता आमचं कसं असतं शेड्यूल असते, आम्ही काय मेमरी पैलवानाविषयी तयार केलेली असते की ज्या मुलांनी मॅटवर बऱ्यापैकी चालतंय त्याला आपण मॅटवरच कंटिन्यू प्रॅक्टिस करायची. हा, मग गटानुसार जर बापू त्या गटामध्ये परफेक्ट आहे तर बापूला आपण त्याच गटामध्ये ट्रेनिंग द्यायचं, परफेक्ट करायचं. आणि मग ज्याला आपल्याला माती आवडती, मातीतनं खेळायची इच्छा आहे, ओपन वाले असलेली त्यांना आपण मातीमध्ये देतो आणि मॅट बी देतो. त्यांचा चॉईस. हा, माती 1 नंबरचे जे ग्रुप आहेत, होय, जे ओपन वाले आहेत 86+, त्या मुलांनी माती बी आणि मॅट बी अशा आठवड्यातनं त्यांचं शेड्यूल प्रमाणे मॅट आणि माती असं दोन्ही विभागात चालतंय. जर बाय चान्स आपला मुलगा एखादा महाराष्ट्र केसरीला मातीतनं जर फायनलला गेला, कारण बऱ्याचदा काय दिसून येतं की मातीतला पैलवान आहे ना मॅटवर डगमगतो, थोडक्यात डळमळतो आणि तो प्रॉब्लेम होतोय. किंवा मॅटवरचा पैलवान मातीत तेवढा टिकू शकत नाही. आता भरपूर आपण बघितलेले आहेत उदाहरण. मग ते नको, आपल्या इथं तालमीत म्हणजे एक नावलौकिक जो आहे त्याच्यातूनच आपल्याला मजबूत करायचं आहे. नाही, आपण त्या पद्धतीनंच केलेलं आहे की 2 दिवस मॅट, 2 दिवस माती असे आमच्या शेड्यूलचं असतं. मग ही मॅट आणि माती त्या मुलांसाठीच आपण केलेलं आहे. जरी महाराष्ट्र केसरीच्या माती विभागातून जर फायनलला गेला तर गादीवर खेळायला आली पाहिजे. तर त्या पद्धतीने आपण दोन्हीकडे ट्रेनिंग देतो. खूप छान. मोठ्या मुलांना. आणि जी लहान मुलं आहे ती त्यांना आठवड्यात 1-2 वेळा माती, नाहीतर बाकीचे कंटिन्यू 24 तास ती मॅटवर. लहान मुलांनी. हा, अगदी बरोबर. त्यांना दोर चढून घेणे, डाव प्रॅक्टिस, बाकीचं काय त्यांच्याकडं त्यांच्यात फ्लेक्झिबिलिटी यावी म्हणून, लवचिकता त्यांची वाढावी यासाठी. बरोबर आहे, सगळ्या प्रकारे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 40-45 लहान मुलं आमच्या तालमीत आहेत, लहान, आणि सगळी शाळेला आहे ते. एवढी शाळेला आहे ते, हुशार आहे ती पोरं. आणि ती उद्याला जर भविष्यात तुम्हाला नोकरी लागली आणि त्या मुलांना त्यांची भाकर आयुष्याची मिळाली तर विषय संपला. आता आपण बघतोय तुषार, त्यानं त्याच्या आयुष्याची भाकर मिळवली. तर आपण बघितलं तुषार जे काही कमवलंय तोंडून फक्त आई वडील, तालीम, वस्ताद यांनी त्याच्याकडून जे प्रॅक्टिस करून घेतलं आपल्याला दिसतोय. तर तुषार दिसतोय. मग अशी आपण बघितलं थोडक्यात मुलाखत आहेत. तर म्हणजे बघा ना, ते पालकांचे जे डेडिकेशन म्हणतो आपण, त्यांनी जे अर्पण केलं सगळं स्वतः, आणि तुषारनं स्वतःला देखील तेवढंच करून घेतलेलं आहे. आणि त्यात तोंडून निघते तालमीचंच नाव, तालमीनं मोठे केले, मुलांनी कष्ट केलं पाहिजे. तुषार हे सगळ्यात ज्वलंत उदाहरण आहे. अगदी बघा. तर आपल्या ह्या आटपाडीच्या वीर हनुमान एकटा, आता तुषारचा एक उल्लेख झाला, आपल्या तालमीतलं प्रकाश कोळेकर म्हणून होतं, बापू कोळेकर म्हणून आहेत. आज ह्या मुलासनी सुद्धा लाल मातीनच दिलंय ना. मग माझं बी सरासरी सगळ्या मुलासनी महाराष्ट्रातल्या ही सांगणं आहे की लाल माती पाहिजे. वयाच्या 18 ते 19 वर्षापर्यंत आपण सक्सेस होतो का नाही तिथपर्यंत बघायचं. आपल्याला वाटलं आपली जोड वाढती, आपण लांबपर्यंत जातोय, तर पुढे केलं तर चालतंय. नसेल तर त्यांनी डायरेक्ट पोलीस भरती नाही तर आर्मी भरती ही बघायचं. कारण आपण लहान वयापासून स्ट्रगल करत आलोय. मग जर सक्सेस नाही झालो तर आयुष्यभर म्हातारपणापर्यंत आपण स्ट्रगलच करत राहणार. बरोबर आहे. त्यासाठी पैलवानकी मध्ये बरच चांगले दिवस आले ते भरपूर. त्यांनी प्रामाणिकपणे स्वतःला अर्पण केलं, कष्ट केले, मेहनतीशिवाय काहीच नाही, आणि जिद्द ठेवून केलेलं आहे की नाही. आणि आता बरीचशी पोरं, मला वाटतंय एका कोपमध्ये आमच्या 10 ते 12 पोरं अशी आहेत की आता त्यांनी पोलीस भरतीचं, रेल्वेचं
पोलीस आर्मीचं फॉर्म भरलेला आहे इथं. हा. आम्ही त्यांना त्यांची भाकरी देण्याचा प्रयत्न करू. शेवटी अगदी त्यांचं नशीब. तर बघा आपण बघतो इथं किती तळमळ या ठिकाणी दिसते आणि कोचांनी देखील आपले जे कोच आहेत बागवे सर आहेत त्यांनी स्वतःला देखील किती डेडिकेट केलेले आहे आपल्या तालमीसाठी. त्यांचा फक्त एकच उद्देश आहे की तालमीतला प्रत्येक पैलवान पुढे जावा, स्वतःची Success व्हावा. रोजीरोटी शेवटपर्यंत यशस्वीरित्या struggle. त्याने कमवावे, शेवटपर्यंत स्ट्रगल करायची वेळ येऊ वेळ नये. येऊ नये. आणि कमी वयामध्ये त्यांनी जसं आपल्याला समोरच तुषार आहे दिसतात तर अशा रीतीने त्यांनी तर स्वतःच्या पायावर उभं राहावं. आज आपल्याला त्याच्यातून एक मोठं उदाहरण तालमीसाठी दिलेलं आहे आणि हे सगळे श्रेय ते सगळेजण देत आहेत. इथले कोच, वस्ताद, तालीम आणि हेच नाव मोठं होतंय. तर आपल्या चॅनेलला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलासनी स्ट्रगल जे आहे ही खरोखर ही स्पर्धेचं युग आहे. स्ट्रगल शिवाय पर्याय नाहीये. स्पर्धेचं युग आहे. ह्या स्पर्धेच्या युगात गाळ बसून जमणार नाही. कुणीच गाळ बसून जमणार नाही. ज्यांना सक्सेस व्हायचंय त्यांना आईबापाचं कष्ट बघायचं, आईबाप काय करते ते बघायचं. आता विषय असा आहे ना की त्या मुलगा जर सक्सेस झाला तर आई वडील म्हातारपणाला सुखान राहतील, टेन्शन यायचं नाही. मुलगा बी सुखानं राहील. जबरदस्त सगळ्यांना विनंती आहे बाबांनो, प्रॅक्टिस चांगली करा, आईबापाचं नाव रोशन करा आणि तुम्ही सक्सेस व्हा. एवढंच. तर मुंबईचा शीर्षिकर या आपल्या युट्यूब चॅनलसाठी बागवे सरांनी खूप सुंदर माहिती दिली म्हणण्यापेक्षा खूप पटवून गोष्टी सांगितल्या, वस्तुस्थिती सांगितली आणि त्यांची जी पोटतिडीक आहे, जी तळमळ आहे ती खरोखर आपल्याला त्यांनी सांगितली. मुलांसाठी किती डेडिकेट करतायत आपण तालमीसाठी आणि सगळ्यांसाठी, खास करून कोच, वस्ताद ह्यांच्यासाठी मुंबईचा शीर्षिकर या आपल्या युट्यूब चॅनेल खूप छान वाटलं. धन्यवाद.